लग्न समारंभात चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। 4,05,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त। सांगली जिल्ह्यातील हुपरी गार्डन येथे झालेल्या लग्न समारंभात फिर्यादी यांच्या पत्नीच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना 3 फेब्रुवारी 2026 रोजी घडली होती। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 42/2026 BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले। 4 फेब्रुवारी 2026 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी फिरासात फकरुद्दीन शेख हा चोरीचे सोने विक्रीसाठी चिन्मय पार्कजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। पोलीस पथकाने सापळा रचून मदनभाऊ पाटील उद्यान परिसरात संशयित इस्माला ताब्यात घेतले। अंगझडती दरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ज्याची किंमत 4,05,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपीने लग्न समारंभात चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपी यापूर्वीही लग्न समारंभातील चोरी प्रकरणात सांगली जिल्ह्यात गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील आरोपी आहे। आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।